प्रेम 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 या जगातली एक अतिशय सुंदर, एक अतिशय उत्तम अशी भावना. कदाचित प्रेम हीच या पृथ्वीवरची आजपर्यंतची एकमेव अशी भावना आहे, ज्याच्यामुळे आजपर्यंत इतकी वर्ष आपली माणूसजात पृथ्वीवर टिकून आहे. बरोबर? कारण या जगातल्या प्रत्येकच माणसाला असं वाटतं, की आपण कोणावर तरी प्रेम करावं आणि मग त्या गरजेपोटी आपण आपल्या निसर्गाने जे आपल्याला प्रजनन क्षमता दिलेली आहे, त्या प्रजनन क्षमतेचा वापर करून आपण एखादा जीव जन्माला घालावा आणि त्याचं संगोपन करावं, त्याला खूप प्रेम द्यावं, त्याला मोठं करावं आणि आपण जसं आयुष्य जगत आहोत, तसंच आयुष्य त्यालाही जगायला द्यावं. याच भावनेतून आतापर्यंत माणूस माणसाला जन्माला घालत आहे किंवा प्रजनन क्षमता जी टिकून आहे, तिच्या मागे ही जी सगळ्यात मोठी भावना आहे, ती आहे प्रेम. बरोबर? आपण बोलत आहोत ते भावनिक ऑर्गॅझम विषयी, इमोशनल ऑर्गॅझम विषयी. आता आजच्या काळामध्ये जेव्हा जसं मी मागच्या व्हिडिओत म्हटलं, की प्रेम माणसाचं आयुष्य खूप सुंदर करतं किंवा प्रेम माणसाचं आयुष्य बरबाद करतं. एवढी ताकद या प्रेम नावाच्या भावनेमध्ये आहे, की अक्षरशः एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. किती किती पॉवरफुल असेल ही भावना बघा ना. किंवा एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं. आपण आपल्या आसपास अशी बरीच उदाहरणं बघितलेली आहे, की दोन व्यक्ती त्यांनी एकमेकांवर प्रेम केलं आणि दोघांचंही जे प्रेम आहे, ते प्रेम छान खुलत गेलं, फुलत गेलं आणि त्यातून त्या दोघांनी मिळून त्यांचं असं एक सुंदर जग निर्माण केलं, की जे जग प्रत्येकालाच हवंसं वाटतं. आपल्या आसपास आपल्याला अशी बरीच उदाहरणं दिसतात. आजकाल सोशल मीडियामध्ये ते बऱ्याच गोष्टी ट्रेंड होत असतात. त्या ट्रेंडिंगमध्ये जे सेलिब्रिटी कपल्स आहेत, त्या कपल्सला म्हणताना कपल्स गोल असं म्हटलं जातं. ते याच प्रेमाचंच उदाहरण आहे, की दोन व्यक्ती प्रेमात पडल्या, त्यांनी एकमेकांना सपोर्ट केला, एकमेकांना मोठं केलं आणि आज ते दोघंही यशस्वी झाले त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात. म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या त्यांच्या करिअरमध्ये ते यशस्वी झाले. त्यांचं सुखी संसार म्हणजे चांगलं एक वैवाहिक आयुष्य आहे. त्यांच्या आयुष्यात कुठल्याही अडचणी वगैरे किंवा जे काही वादळ आले, संकट आले, दोघांनी मिळून त्याला तोंड दिलं, एकमेकांना साथ दिली आणि आज त्यांच्या आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. ठीक आहे. अशा लव्ह स्टोरीज आपण बऱ्याच बघितलेल्या आहेत. या प्रेमात काय होऊन जातं माहिती का? की जे प्रेम माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केव्हा करतं? म्हणजे प्रेम माणसाचं आयुष्य चांगलं तर नेहमीच करतं. पण ही प्रेमाची भावना माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केव्हा करते माहिती? जेव्हा त्या प्रेमात पडलेले दोन्हीही व्यक्ती आपल्या आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलवर ऑर्गॅझम अनुभवत नसतात आणि ते मिळण्यासाठी जेव्हा ते एकत्र आलेले असतात ना, तेव्हा तिथं ते प्रेम घातक होतं. तेव्हा तिथं ते प्रेम अपयशी ठरतं. मात्र प्रेमात पडलेले दोघीही व्यक्ती ते त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या आपल्या लेवलवर सगळ्या प्रकारचं ऑर्गॅझम ऑलरेडी अनुभवत आहेत. मग ते इमोशनल असेल, ते इंटलेक्च्युअल असेल, ते शारीरिक असेल, ते ऊर्जिक असेल. त्यांच्या स्वतःच्या गरजा ते स्वतः पूर्ण करत आहेत. पण तरीही जर ते एकमेकांवर प्रेम करत असतील ना, एकमेकांच्या सोबत असतील ना, तरच ते खरं प्रेम असू शकतं. म्हणजे कसं, की तुम्ही सर्वार्थाने इतके सक्षम आहात, इतके परिपूर्ण आहात, की ॲज सच तुम्हाला कोणाची काही गरज नाही. पण असं असून सुद्धा जेव्हा तुम्ही इतरांशी चांगले वागता, इतरांची मदत करता, स्वतःहून इतरांशी बोलता, इतरांना वेळ देता, तेव्हा समजून जायचं, की हा माणूस खरंच चांगला माणूस आहे. हे बघा, या जगात गरज असताना तर कोणी कोणाशी बोलतं. समजा माझ्या आयुष्यात माझे 10 मित्र-मैत्रिणी आहेत. या 10 मित्र-मैत्रिणींपैकी समजा मला अचानक पैशाची गरज पडली, तर मी या 10च्या 10 जणांनाही फोन करून म्हणेल, की तुझ्या काय चाललं, काय नाही त्याची विचारपूस करेल आणि मग त्याला सांगेल, की अशी-अशी मला पैशाची गरज आहे. म्हणजे गरज असल्यावर तर कोणी पण कोणाशी बोलतं. पण अशी कुठलीही गरज नसतानाही जेव्हा लोक एकमेकांच्या सोबत असतात ना, तेव्हा तिथे ते खरं प्रेम असतं. म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल ना, की माझ्याही आयुष्यात प्रेम असावं, मला माझं खरं-खुरं प्रेम मिळावं, जसं ते सो कॉल्ड सेलिब्रिटी कपल्सचा कपल्स गोल आपण बघतो ना आणि आपल्याला असं वाटतं, की माझं पण मॅरिड लाईफ असंच असावं किंवा माझंही लव्ह लाईफ असंच असावं.
तेव्हा सगळ्यात पहिले एकच काम करा. तुमच्या इमोशनल ऑर्गॅझमचा सोर्स आधी तुम्ही स्वतः पूर्ण करा. तुमच्या इमोशनल गरजा आधी तुम्ही स्वतः पूर्ण करा. इतके पूर्ण करा की तुम्हाला दुसऱ्या कोणाकडनं प्रेमाची गरज नाही पडली पाहिजे. आणि मग तरी सुद्धा जर तुम्हाला असं वाटतंय की नाही, माझी गरज मी पूर्णपणे पूर्ण करतोय, कोणी माझ्या आयुष्यात असलं काय नसलं काय माझी विचारपूस करायला, माझ्यावर प्रेम करायला, माझी काळजी घ्यायला, मला मोटिवेट करायला, मला सपोर्ट करायला, मला कुणाची आवश्यकता नाहीये, पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यात एखादा व्यक्ती त्याचं प्रेम घेऊन येतंय ना, तर आय एम ओके विथ इट. आय एम गोइंग टू वेलकम इट अँड देन ऍक्सेप्ट दॅट लव्ह. पण तुमच्या आयुष्यात तुम्ही प्रचंड इमोशनली इनसिक्युअर आहात किंवा तुम्हाला तुमचं स्वतःला इमोशनल ऑर्गॅझम देता येत नाहीये आणि मग तुम्ही प्रेमात पडताय की कोणीतरी, तो जो माझा पार्टनर आहे ना, ती मला प्रेम देईल किंवा तो मला प्रेम देईल आणि मग त्यातून मला भावनिक ऑर्गॅझम मिळेल. तर लक्षात ठेवा, असं कधीच होणार नाहीये. त्याचं कारण आहे की त्याने तुम्हाला ते दिल्यावर त्याच्या बदल्यात त्याची अशी अपेक्षा असणार आहे की तुम्ही त्याला ते द्यावं. पण तसं त्याला ते द्यायला तुमच्याकडे ते आहे का? तुमच्या आतून तुम्हाला ते जनरेट करता येते का? नाही ना. अहो, तुमच्या आतून ते भावनिक ऑर्गॅझम तुम्हाला स्वतःसाठी जनरेट करता येत नाही, तर त्याच्यासाठी काय तुम्ही जनरेट करणार आहे? हे लक्षात घ्या. ते जे म्हणतात ना की प्रेम आपल्यातल्या अपूर्णतेला पूर्ण करतो. नाही, हे चुकीचं आहे. प्रेम हे व्हॅल्यू ऍडिशन असतं की ऑलरेडी तुम्ही तुमच्या आयुष्यात परिपूर्ण आहात. तुम्हाला गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या त्या परिपूर्णतेच्या दिशेने आहात आणि मग तरी कोणीतरी देत आहे, तर ते तुमच्या याचा वेग वाढवत आहे. ते व्हॅल्यू ऍडिशन आहे. ते म्हणतात ना मराठीत म्हणे, आडातच नसेल तर पोरात कुठून येणार आहे. तसं तुमच्या आतच स्वतःसाठी काहीतरी करण्याचं काही नाहीये. इमोशनल नाहीये, मेंटली नाहीये, फिजिकली नाहीये आणि तुम्हाला वाटतं की कोणीतरी ते देईल, कोणीतरी येऊन माझ्या हातलं काय म्हणता येईल, इमोशनल ऑर्गॅझमचं बटन ट्रिगर करेल मी जेव्हा प्रेमात पडेल तेव्हा. तो येऊन किंवा ती येऊन आणि मग माझ्या आत इमोशनल प्रेमाची नदी वाहील, समुद्र वाहील किंवा इमोशनल ऑर्गॅझम माझ्या हात निर्माण होईल. तर असं नसतं होत. असं कधीच नसतं होत. त्याच्यामुळे जर का तुम्ही प्रेमात पडलेले असताल किंवा तुमचं लग्न झालेलं असेल, नुकतंच लग्न झालेलं असेल किंवा बरेच वर्ष तुम्ही 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्षाचा संसार केलेला असेल, म्हणजेच तुम्हाला एक जोडीदार असेल आणि तरी सुद्धा तुमच्यामध्ये अपूर्णतेची भावना असेल, आपल्याला आयुष्यात जे प्रेम आपण डिझर्व करतो ते मिळालं नाही, आपण जो मान सन्मान डिझर्व करतो तो मिळाला नाही, ती जी भावना असते ना, टू बी लव्हड, म्हणजे कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं, खूप जीवापाड प्रेम करावं, खूप भरभरून प्रेम करावं, खूप मनापासून प्रेम करावं, आपल्याला एखाद्या फुलासारखं जपावं, आपली काळजी घ्यावी, आपल्याला शरीर सुख द्यावं, आपल्याला भावनिक सुख द्यावं, आपल्याला भौतिक सुख द्यावं, आपल्याला मानसिक शांती द्यावी, मानसिक सुख द्यावं. असं जर का तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही दुसऱ्या कोणाच्या तरी म्हणजे आस लावून बसलेले असताल की कोणीतरी येईल आणि तो तुम्हाला देईल, तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. तुम्ही स्वतःची खूप मोठी फसवणूक करत आहात. कारण असं नाही होऊ शकत. प्रॅक्टिकली हे शक्यच नाहीये. हा, ते तुम्हाला मिळेल. कधी मिळेल? आधी तुम्ही स्वतःला द्यायला लागा. तुम्ही स्वतःला तुमच्या आयुष्यात सर्वोच्च प्राथमिक स्तरावर ठेवलं ना, तुम्ही स्वतःला प्रायोरिटी दिली ना, की शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, भावनिक दृष्ट्या, एनर्जिक दृष्ट्या तुम्ही इतके सुंदर होताल ना, इतके अट्रॅक्टिव्ह होताल ना, की तो व्यक्ती आपोआप